काही पदार्थ असे असतात ज्यांची चव फक्त जेवणाची नाही तर जुन्या आठवणींचीही असते। खलबत्त्यात घोटलेली, लसणाच्या फोडणीचा सुगंध असलेली आणि गरम भाकरीसोबत खाण्याची मजा देणारी आजची रेसिपी म्हणजे आपल्या गावाकडची खास आंबाड्याची भाजी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज मी बनवणार आहे माझ्या पद्धतीची पारंपरिक आणि चवीला अप्रतिम अशी आंबाड्याची भाजी। आंबाड्याच्या पानांना एक नैसर्गिक आंबटपणा असतो, त्यामुळे सर्वात आधी ही पाने आपण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहेत। पाने स्वच्छ धुतल्यानंतर ती एका पातेल्यामध्ये घ्यायची आहेत आणि नंतर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता एका वाटीमध्ये आपण घेतली आहे हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या। ही वाटी आपण त्याच आंबाड्याच्या पानांच्या पातेल्यामध्ये ठेवली आहे। आता वाटीतलं थोडंसं पाणी आणि पातेल्यामध्येही थोडं पाणी घालून हे सगळे 10 ते 15 मिनिट आपण वाफवून घ्यायचं आहे। या पद्धतीने भाजी आणि त्यासोबतची सगळी सामग्री छान मऊ होऊन तयार होते। वाफवल्यानंतर पातेला बाजूला काढून घेतला आहे। आता शिजलेली आंबाड्याची पाने खलबत्त्याच्या दगडाने छान घोटून घेतली आहेत। खलबत्त्यात घोटल्यामुळे या भाजीला एक वेगळीच अस्सल चव येते आणि पोत येतो। आता हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि वाटण तयार झाल्यानंतर ते आंबाड्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता वाफवलेली हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे हे पण असंच वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण आंबाड्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाण्याचं वाटण जास्त बारीक न करता जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे भाजीला छान चव लागते। आता सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता या भाजीला खरी चव येते ती फोडणीमुळे। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, लसूण आणि कोथिंबीरीची खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे। या सुगंधी फोडणीमध्ये आपली तयार केलेली आंबाड्याची भाजी चांगली मिक्स करून फोडणीमध्ये टाकायची आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून फोडणीचा स्वाद पूर्ण भाजीमध्ये मुरेल। त्यानंतर भाजीमध्ये चवीनुसार मीठ, आंबटपणा कमी करण्यासाठी थोडीशी साखर आणि कलरसाठी थोडीशी हळद टाकून भाजी चांगली परतून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून भाजी गार्निश करून घ्यायची आहे। तयार झाली आहे आपली आंबट, खमंग, पौष्टिक आणि गावाकडच्या चवीची आंबाड्याची भाजी। तुम्ही ही पारंपरिक आंबाड्याची भाजी नक्की करून बघा। तुमच्या घरची आंबाड्याची भाजी बनवण्याची पद्धत वेगळी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ही भाजी आता तुम्ही गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता। अशाच घरगुती आणि असंख्य पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।